नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडल्याचं जे चित्र आज चंद्रपूरमध्ये समोर आलं ते अत्यंत अस्वस्थ करणार आहे. चंद्रपुरात रुग्णालयाच्या चक्रा घालून घालून बेड मिळत नाही, त्यामुळे रुग्णाचा अखेर त्याच्या स्वतःच्या गाडीत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आलेली आहे. चक्रा मारून सुद्धा बेड न मिळाल्यानं रुग्णाचा स्वतःच्या गाडीत मृत्यू झाला आणि त्यानंतर नातेवाईकांच्या आक्रोशाने हा सगळा रुग्णालयाचा परिसर हादरून गेला. शहरातल्या नगिनाबाग परिसरात वास्तव्याला असलेल्या प्रवीण दुर्गे या 40 वर्षीय व्यक्तीची काल प्रकृती बिघडली. त्यांनी नातेवाईकांसह रुग्णालयात उपचारासाठी बेडसाठी चक्रा मारायला सुरुवात केली, मात्र त्यांना कुठेही बेड मिळू शकला नाही असं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. अखेर त्यांनी असहाय्य अवस्थेत शासकीय कोविड रुग्णालयाच्या पुढे वाहन उभं केलं. त्या वाहनामध्ये त्यांनी शोधाशोध सुरू केली, पण त्यातच त्यांची ऑक्सिजन पातळी ही प्रचंड खालावली. डॉक्टर शोधण्यात यश आलं नाही, बेड मिळाला नाही, ऑक्सिजन मिळाला नाही आणि उपचाराच्या अभावी पहाटे गाडीतच या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या धक्कादायक घटनेनंतर नातेवाईकांनी शासकीय कोविड रुग्णालय परिसरात एकच टाहो फोडला, आक्रोश केला. बेड अवेलेबल नहीं था तो बोले हम का रख सकते, तुम्ही खाली ठेवा म्हणलं बेडच्या. तरी पण त्यांनी म्हणे आम्ही खाली ठेवू शकत नाही. तुम्ही चिठ्ठी काढली, चिठ्ठी काढल्यावर आम्ही वापस घेऊन गेलो. या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी हैदर शेख आपले चंद्रपूरचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. हैदर, आत्ताची सगळी आरोग्य व्यवस्था जर बघितली तर ती पूर्णपणे कोलमडली आहे. हे सांगायला आता वेगळं काही गरज नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीत आता किमान बेड उपलब्ध व्हावे, जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा, याच्यासाठी प्रशासनाकडून नेमके काय प्रयत्न केले जात आहेत आणि आत्ताची तिथली परिस्थिती नेमकी काय आहे? चंद्रपुरात दररोज ही स्थिती पुन्हा गंभीर होत चाललेली आहे. दररोज हजार रुग्णाचा वर रुग्ण निघत आहेत आणि आतापर्यंत ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 11,000 पर्यंत पोहोचलेली आहे. आणि या मानाने चंद्रपूर जिल्ह्यात एकत्रित फक्त 93 व्हेंटिलेटर आहेत, 224 आयसीयू बेड आणि त्यासोबतच 750 फक्त ऑक्सिजन बेड आहे. त्या मानाने ही अत्यंत कमी आहे. जेव्हा रुग्णाला ऑक्सिजनची गरज असते तो बेड मिळत नाही. काल हा रुग्ण तसाच कालपासून फिरत होता. आज सकाळी त्यांनी त्याचे प्राण सोडलेले आहे. बेड अभावी मृत्यूची संख्या वाढत चाललेली आहे. प्रशासन म्हणते की जम्बो कोविड रुग्णालय सुरू करणार, तालुका स्तरावर 50 बेडेड रुग्णालय सुरू करणार, परंतु हे होणार कधी? त्या व्यवस्था होतपर्यंत कदाचित अनेकही मृत्यू होऊ शकतात. नक्कीच ही अत्यंत दुर्दैवी अशी सगळी परिस्थिती आहे. पण याबद्दल तिथले राजकीय नेते, पालकमंत्री या सगळ्यांनी काही म्हटलंय का, काही म्हणालेत का की बाबा आश्वस्त तरी केलंय का की आज एकाचा जीव गेलेला आहे पण पुढचे जीव जाणार नाहीत, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू? तशा काही हालचाली तरी होत आहेत का? सध्या लवकरात लवकर हैदर माफ करा, मी तुम्हाला थांबवतो. आता आपल्या सोबत भाजपचे राज्यातले नेते, माजी अर्थमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नेते सुद्धा सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ, काय म्हणायचं? जर नाही, शेवटी ही अतिशय वेदनादायक दुःखदायक घटना आहे, चिंताजनक घटना आहे आणि ही या जिल्ह्यातली या आठवड्यातली तिसरी घटना आहे. या अगोदर ब्रह्मपुरीमध्ये हॉस्पिटल रुग्णालयाच्या आवारामध्ये एकाचा मृत्यू झाला, एकाचा अँब्युलन्स येत नाही उशीर झाला म्हणून घरी मृत्यू झाला आणि हा तिसरा अँब्युलन्स मध्ये बेड मिळत नाही म्हणून फिरता फिरता मृत्यू झाला. हे अतिशय दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे. मी कालपासून या सर्व गोष्टींच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना काही सूचना केल्या आणि या मृत्यूनंतर सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदयांना व्यक्तिगत सूचना करत मी सुद्धा स्वतः पाठपुरावा करतोय. मग इंजेक्शनच्या संदर्भात सिप्ला कंपनीचे जे प्रमुख आहे, सन फार्मा कंपनीचे प्रमुख आहे, यांच्याशी फोनवर बोललो की इंजेक्शनचा पुरवठा आम्हाला देण्यात यावा. आता या संदर्भामध्ये सन फार्मा कंपनीने 300 इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून दिले आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या सोबत याचं वाटप योग्य पद्धतीने व्हावं म्हणून ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या सोबत आमचे काही कार्यकर्ते संपर्कात राहून योग्य
इंजेक्शन योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावं याचा प्रयत्न करताय. मी स्वतः माननीय टोपे साहेबांशी बोललो. कोल्हापूरमध्ये लिक्विड ऑक्सिजन किंवा सिलेंडरच्या ऐवजी हवेतून ऑक्सिजन घेऊन 150 रुग्णांना ऑक्सिजन देता येतं. त्याही दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सूचना केल्या आणि जेव्हा मी त्या संबंधित लोकांशी बोललो टोपे साहेबांच्या सांगण्यावरून, तर त्याला सुद्धा 30 दिवस हा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूरमध्ये 2 ऑक्सिजनचे प्लांट आहे. त्या व्यक्तिगत मालकाशी आम्ही बोललो जिल्हाधिकाऱ्यांना. त्या दोन्ही ऑक्सिजन प्लांट मध्ये ऑक्सिजन हा 100% चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त व्हावा असं रिझर्वेशन आपण केलं. आता महत्वाची गोष्ट आहे खाटा वाढवणे, ऑक्सिजन बेड वाढवणे, जनजागरण करणे. वॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये आरटीपीसीआरचा निकाल 5-5 दिवस येत नाही आणि तो रुग्ण जर असेल आणि तो पॉझिटिव्ह असेल तर 5 दिवस त्याच्यावर काहीच इलाज होत नाही आणि 6व्या-7व्या दिवशी जर आपण इंजेक्शन लावलं तर त्याचा उपयोग होत नाही. आणि यासाठी आज नागपूरच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया NABL अप्रूव्ड लॅबला मॅग्नम म्हणून लॅब आहे. कलेक्टरांना त्याही लॅबचा उपयोग चंद्रपूर, बल्लारशा आणि ब्रह्मपुरी यामध्ये 24 तासात रिपोर्ट आला पाहिजे. बेडची संख्या वाढवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जेवढे आता असणारे जे मंगल कार्यालय आहे ती सुद्धा म्हणजे मूळचं मंगल कार्यालय घ्यायला येण्यासाठी SDOना तिथं व्यवस्था करायला पाठवलं. चंद्रपूरमध्ये जे रुग्ण असे आहेत की ज्यांना तातडीने आपल्याला उपाययोजना करायच्या आहे, मग इथं असणारं शकुंतला लॉन असेल, बुरडकर लॉन असेल, राधाकृष्ण लॉन असेल किंवा आवश्यक तिथं हॉटेल्स सुद्धा ताब्यात घेऊन. खरं तर आमच्या जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे, चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्याला राज्य सरकारच्या पैशा व्यतिरिक्त सुद्धा आमचा स्वतःचा एक 150 कोटी खनिज विकास निधी आहे ज्यामध्ये आरोग्यासाठी पैसे देता येतात. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने निर्णय करण्याची आवश्यकता आहे. या मृत्यूनंतर अशा पद्धतीने कोणताही मृत्यू होणार नाही यासाठी खबरदारी, सावधानी घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. आणि तसं लेखी सुद्धा मी त्यांना दिलं की आता एक मृत्यू जर होत असेल तर सरकार म्हणून आपल्याला जिल्हा स्तरावर या मृत्यूची गंभीर काळजी आणि चिंता करत मग याची अकाउंटेबिलिटी फिक्स करावी लागेल. खरंय. पण सुधीर भाऊ, मुद्दा हा आहे आता की आज जी परिस्थिती आहे ती कधी आहे? लॉकडाऊनच्या काळातली आहे. लॉकडाऊन तर कायमस्वरूपी आपण ठेवू शकत नाही, कधीतरी तो उघडावा लागेल. आणि जेव्हा लॉकडाऊन उघडला जातो तेव्हा रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढते. हे पहिल्या लाटेत आपण बघितलेलं आहे. आज ही वेळ आहे की पुढची सगळी काळाची पावलं ओळखून, भविष्यातला धोका ओळखून, तुम्ही म्हणताय तसं आजच उद्याची सगळी रणनीती ठरवून आपल्याला आरोग्य यंत्रणा उभी करावी लागेल, जी आतापर्यंत केली नाही. निश्चितपणे. आणि मला आठवतं की मागच्या पहिल्या गाठेत मी आग्रहपूर्वक या संदर्भातल्या बैठका घेऊन या संदर्भातली एक मास्टर प्लॅन तयार करायला सांगितला. त्यांनी मास्टर प्लॅन केला. पण जसा कोरोना संपला तसा आपण पुढे पाठ मागे सपाट आणि त्याचा परिणाम आज आपण भोगतोय. पण कमीत कमी हिस्ट्री रिपीट जे होते असं म्हटलं जातं, याचं कारणच आहे की आपण एका घटनेतून चुका सुधरवत नाही. पुन्हा जेव्हा ती घटना होते त्याच चुका वारंवार आपण करतो. आणि यासाठी मी ठरवलं आहे की माननीय जिल्हाधिकारी महोदयांना या संदर्भामध्ये रोज स्मरण करायचं, या गोष्टीचा एक टाइम टेबल करून या गोष्टी केल्याच पाहिजे. आणि आपण कोरोना संपून जाईल आणि आपण याच्यातून बाहेर पडू असा विचार 2025 पर्यंत हे कोरोनाचं आपलं युद्ध सुरू आहे असं समजून आता सर्व गोष्टी योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे. नक्कीच. सुधीर भाऊ, आणखीन एक महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये असा, ज्या पद्धतीनं आता रुग्णसंख्या झपाट्यानं वाढलेली आहे, ही रुग्णसंख्या इतक्यात आटोक्यात येईल असं दिसत नाहीये. समजा जर ही परिस्थिती अशी राहिली तर चंद्रपूर जिल्ह्याला आणखी किती आरोग्य यंत्रणेवरती पैसा लागू शकतो किंवा त्याच्याबद्दलचं मनुष्यबळ आणि खाटा या सगळ्याचे काय लागू शकतं? म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कॉटच्या संदर्भामध्ये आपण 3 प्रकार साधारणतः रुग्णांचे करतो. ज्या रुग्णाला अतिशय तातडीने व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेड द्यावे लागतात अशा रुग्णांची संख्या ही साधारणतः 100 पैकी 20च्या आसपास असते. व्हेंटिलेटर लागणारी रुग्णांची संख्या 100 पैकी 5. पण 80 रुग्ण असे आहेत की ज्यांना आपण फेबिफ्लू सारख्या औषधींनी बरं करू शकतो. त्यांचं 6 मिनिटाचं वॉकिंग करून ऑक्सिजन चेक करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग केलं तर त्याच्यामध्ये मला वाटतं की 80% रुग्णांना आपण तातडीने जर योग्य ते मार्गदर्शन करून योग्य ते औषध उपाययोजना केल्या तर मग त्यांचा समावेश व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेडमध्ये होत नाही. सुधीर भाऊ, दुहेरी एक अडचण दिसते आता सध्या. एका बाजूला
घरात मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे। सरकारच्याच रिपोर्टमधून ते समोर आले की नागपूर असेल, औरंगाबाद असेल किंवा मग पुणे असेल, इथं घरात मृत्युमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे। अशा वेळी सरकार आवाहन करतंय की तुम्हाला लक्षण दिसल्यानंतर घरात राहू नका। आता घरात राहण्याशिवाय त्यांना पर्यायच नाही, कारण त्यांना बेडच मिळत नाहीये। मग या सगळ्यातून आता मृत्यूचा जो दर वाढतोय तो कसा थोपवायचा? याच्यासाठी 3 सूत्र आम्ही जिल्हाधिकारी महोदयांनी सरकारकडे सांगितले आहे। नंबर 1 सूत्र की जनजागरण करून, खरं तर आता डिजिटल याच्या संदर्भातली चांगल्या पद्धतीची माहिती पुस्तिका करून ती डिजिटल माहिती पुस्तिका लोकांना पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे। ग्रामपंचायत स्तरावर आता या क्षणी मी वारंवार मागणी करतोय, जातील पैसे पण ऑक्सिमीटर आणि थर्मामीटर या 2 गोष्टी पुरवल्या पाहिजे। तिथं असणारे आशा वर्कर आहे, अंगणवाडी सेविका आहे, यांना झूम किंवा वेबॅक्सच्या माध्यमातून आत्ताच्या या दुसऱ्या लाटेच्या संदर्भामध्ये हा व्हायरसचा जो काही व्हायरस आहे त्याच्यामध्ये झालेला बदल, मागच्या पहिल्या लाटेमध्ये आपण जास्त जागरूकता दाखवत होतो, या लाटेमध्ये जागरूकता नाहीये। या लाटेमध्ये सारं देवावर असल्यासारख्या गोष्टी घडत आहेत। बरोबर, आणि ही जागरूकता वाढवणं गरजेचं आहे। निश्चितपणे प्रशासन त्या दृष्टीने प्रयत्न करेल, सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा त्याला प्रतिसाद मिळेल अशी आशा करूया। महाराष्ट्रावरचं हे अभूतपूर्व संकट आहे। आज एक जीव जाणं सुद्धा अशा प्रकारे उपचाराच्या अभावी हे दुर्दैवी आहे, पण परिस्थिती जितकी भयानक भीषण बनलेली आहे, भयावह बनलेली आहे की आज डोळ्या देखत हे जीव जात आहेत आणि हतबलपणे आरोग्य यंत्रणांना सुद्धा पाहावं लागतं। धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दौंड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतेय। अशात दौंडमधल्या उपजिल्हा रुग्णालय फुल झालंय, त्यामुळे रुग्णालयातील महिलांच्या प्रसूतीगृह कक्षात सुद्धा जे डिलिव्हरी बेड आहेत त्या बेडवर सुद्धा कोरोना बाधितांवर उपचार करण्याची वेळ आली आहे। डिलिव्हरीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना नाईलाजास्तव इतर रुग्णालयात जाण्याची वेळ आलेली आहे। सध्या या उपजिल्हा रुग्णालयात 40 बेडची क्षमता आहे, मात्र उपचार किती जणांवर केले जात आहेत? 51 जणांवर। विचार करा, 40 बेड आहेत आणि 51 जणांवर उपचार सध्या केले जात आहेत। आरोग्य यंत्रणा सुद्धा हतबल आहे, त्यांच्यासाठी त्यांच्याकडे जे उपलब्ध पर्याय आहेत ते सगळे ते चाचपडून बघतायत, पण या सगळ्याचा ताण किती पडतोय पूर्ण व्यवस्थेवरती याचा अंदाज सुद्धा आपल्याला येतोय। पूर्णपणे ही आरोग्य व्यवस्था सध्या किती ताणाखाली आहे हे सुद्धा स्पष्टपणे दिसतंय। मी सध्या दौंडमधील उपजिल्हा रुग्णालयात आहे आणि या रुग्णालयामध्ये आता खरं वास्तव समोर येणार आहे, कारण कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यामुळे काय परिणाम होतात ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण पाहू शकता की हे प्रसूतीगृह आहे या उपजिल्हा रुग्णालयातील। महिलांची या ठिकाणी डिलिव्हरी होती, मात्र आता या ठिकाणी अक्षरशः कोविड पेशंटला या ठिकाणी उपचार घ्यावा लागत आहे। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने इथं हे स्ट्रेचर आहे, या बेडवर या ठिकाणी बेडवर इथं डिलेवरी होत असते, मात्र आता इथं 3 रुग्ण ठेवलेले आहेत। ही वास्तव परिस्थिती आपण ग्राउंड रिपोर्ट करत आहात आणि या ठिकाणी जे डिलेवरी बेड आहेत तेच आता वॅकंट केलेले आहेत, तेच आता हे एक्वायर केल्यामुळेच एकंदरीतच आता ह्या सगळ्यामध्ये कशी दौंड तालुक्यात परिस्थिती भीषण आहे आणि इथल्या ज्या काही डिलेवरीसाठी महिला येत असतात त्यांना आता दौंडच्याच मिशन हॉस्पिटल इथे पाठवण्याचा प्रस्ताव हा पाठवलेला आहे, मात्र तो अद्याप आलेला नाही आहे। ही सगळी जी परिस्थिती पाहिली ती दौंड तालुक्यातील आणि उपजिल्हा रुग्णालयातील आहे, त्यामुळे एकंदरीतच रुग्णसंख्या वाढते। रुग्णांना उपचार तर मिळावे यासाठी हे उपजिल्हा रुग्णालयातील हे पाहू शकता की कशा पद्धतीचं या ठिकाणी 3 रुग्णांना या ठिकाणी ठेवलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच ही परिस्थिती बदलण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने जे सांगितलेले आहे ते नियम पाळा, अन्यथा बेड उपलब्ध होणार नाही असं देखील उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात येते। त्यामुळे एकंदरीतच काळजी घ्या। कॅमेरा पर्सन वाजिद बागवानसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड। दरम्यान या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिले ते सुद्धा बघूयात। पूर्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू केलेले आहेत। आमच्याकडे ॲक्च्युअल प्रत्यक्ष पाहता 40 बेडची कॅपॅसिटी असताना जवळपास 51 पेशंट आपण त्यांना विथ ऑक्सिजन फॅसिलिटी त्यांना त्यांच्यावर आपण ट्रीटमेंट देत आहात। हे करत असताना पेशंट्सची संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला पेशंट सध्या
इवन डिलिव्हरी रूमच्या टेबलवर सुद्धा घ्यावं लागलेत. इमर्जन्सीमध्ये आम्हाला ट्रॉलीवर सुद्धा पेशंट ट्रीट करावं लागत आहेत. खरं तर या सगळ्यातून आरोग्य व्यवस्थेची हतबलता स्पष्टपणे दिसतेय. त्यांची पूर्णपणे तयारी आहे त्या परिस्थितीमध्ये प्रत्येक रुग्णावरती उपचार करण्याची, अगदी ट्रॉलीवर सुद्धा आणि डिलिव्हरी बेडसाठी जे टेबल आहे तिथं सुद्धा त्यांचा उपचार करणं सुरू आहे कोरोना बाधितांवरती. आपल्या सोबत आता आमदार राहुल कुल जोडले गेलेले आहेत. राहुलजी, काय नेमकं म्हणायचं आज दौंडमधली ही सगळी आरोग्य व्यवस्था कोलमडलेली पाहिल्यानंतर? नाही बघा, आम्ही आरोग्याची व्यवस्थेची पूर्ण तयारी ही मागची 15 दिवस वेगळ्या बैठका घेऊन केलेली आहे. दौंड ग्रामीण रुग्णालयाचं विस्तार वाढीचं काम ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे. त्याचं टेंडरही झालेलं आहे, परंतु आज ते उपलब्ध नाही. ही परिस्थिती असली तर यवत या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचं जे एक्सटेन्शन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही 50 बेड ऑक्सिजन सुरू केलंय. अजून 25 बेड ऑक्सिजन सुरू त्या ठिकाणी करतोय. आणि दौंड रुग्णालयामध्ये जी आता चर्चा झाली की अगदी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कोविड रुग्ण उपचार करावे लागतात, त्यामुळे त्या ठिकाणी प्रसूतीसाठी शेजारी असणाऱ्या ॲश्युड मेमोरियल हॉस्पिटल जे चॅरिटी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी माफक दरामध्ये डिलिव्हरी केल्या जातील अशा प्रकारची विनंती प्रशासनाच्या वतीने त्या रुग्णालयाला करण्यात आली होती आणि त्यांनी ती मान्य केल्यामुळे प्रसूतीसाठीची पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आणि कोविडच्या बाबतीमध्ये जेवढे सेन्सिटिव्ह किंवा ऑक्सिजन आणि ह्याचे व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता असणारे रुग्ण आहे त्यांना सुविधा निर्माण आम्ही केलेल्या आहेत. व्हेंटिलेटरच्या सुविधा नक्कीच कमी पडतायत आणि रेमडेसिवीरचा तर सगळीकडेच पुरवठ्याच्या बाबतीमध्ये अडचणी आहेत, परंतु तरी सुद्धा आमच्या परीनं असणारी व्यवस्था चांगल्या प्रकारे वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जवळपास 14 कोविड केअर सेंटर्स आणि DCSC आम्ही सुरू करून त्या ठिकाणी सुविधा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. अडचणी नक्की आहे, परंतु इतर तालुक्यांच्या तुलनेने आम्ही थोडी तयारी जास्त केलेली असल्यामुळे ऑक्सिजन बेड आणि नियमित बेड उपलब्ध होत आहेत. व्हेंटिलेटर्सची अडचण ही निश्चितपणे राहणार आहे, कारण की दौंड हा तसा ग्रामीण भाग आहे आणि त्या ठिकाणी मर्यादित व्हेंटिलेटर्स आहेत. तरी शासनाकडून काही व्हेंटिलेटर्स पूल करून आम्ही ते सुरू केलेले आहेत, परंतु त्याची कमतरता मात्र नक्की आहे. आम्ही आमच्या परीनं प्रशासन पूर्णपणे ताकदीनं प्रयत्न करत आहे. बर, धन्यवाद राहुलजी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि ही परिस्थिती खरोखरच आव्हानात्मक आहे. ज्या डॉक्टरांना सध्या उपचार करावे लागत आहेत कोरोना बाधितांवर, त्यांच्याकडेही पर्याय काय उपलब्ध आहेत, तर त्या पर्यायामध्ये सुद्धा ते त्या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. दौंडमधल्या उपजिल्हा रुग्णालयातली ही दृश्य, जिथं डिलिव्हरीसाठी जे टेबल असतात त्या ठिकाणी सुद्धा या कोरोना बाधितांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. आणि निश्चितपणे आरोग्य यंत्रणेवर किती मोठा ताण आहे, कशी ती कोलमडून पडलेली आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. मंडळी, कोरोनाची ही दुसरी लाट आपल्याला थोपवायची आहे. आज तिचं रौद्र रूप आपण सगळेजण बघतोय, पण आपल्याला ते नियंत्रणात आणणं शक्य आहे. त्यासाठी गरज आहे सरकारनं घालून दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन करण्याची आणि कोरोनाला थोपवण्यासाठी हा मास्क वापरण्याची. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मनमाडमध्ये देखील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. मनमाडसह नांदगाव तालुक्यात असलेल्या 30 बेडचं एकमेव DCHC सेंटर हाऊसफुल झालंय. रुग्णांना ऑक्सिजन बेडची सध्या अत्यंत गरज आहे, मात्र बेड्स मिळत नसल्यानं रुग्णांची फरफट सुरू आहे. नांदगाव तालुक्यात असलेल्या कोविड सेंटरमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलेला आहे. मनमाडचं नांदगाव तालुका देखील याला अपवाद नाही आहे. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. विशेष म्हणजे अनेकांना ऑक्सिजनची गरज भासते आहे. माझ्यासोबत डॉक्टर रोहन बोरसे यांच्याकडून जाणून घेऊया की मनमाडसह नांदगाव तालुक्यात ऑक्सिजन बेडयुक्त किती कोविड सेंटर आहे, तिथे किती रुग्ण उपचार घेत आहे, काय परिस्थिती आहे, ऑक्सिजनची काय परिस्थिती आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय परिस्थिती? सध्या नांदगाव तालुक्यामध्ये ऑक्सिजनयुक्त म्हणजे DCHCच्या 30 खाटा आपल्याकडे उपलब्ध आहे.
तसेच CCC नांदगाव आणि सेंट जेवर्स म्हणून 100 CCCचे खाटा आपल्याकडे विना ऑक्सिजनच्या उपलब्ध आहे. परंतु सध्या वाढत्या रुग्णसंख्या बघता ह्या 30 खाटा या निश्चितच आपल्याला कमी पडता आहेत आणि या सर्व रुग्णांना उपचार देताना ऑक्सिजन लागणाऱ्या पेशंटला उपचार देताना नक्कीच आमची तारांबळ उडते, यामध्ये काही शंका नाही आहे. सर, किती संख्या येते रोज ऑक्सिजन बेडसाठी, किती मागणी आहे? ऑक्सिजन बेडसाठी कमीत कमी 20 ते 22 रोज रुग्ण आपल्याकडे येत आहेत. आपल्याकडे ॲडमिट असलेले काही रुग्ण जे आहेत ते डिस्चार्ज होत आहेत. अशा डिस्चार्ज रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर जी 20-22 रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपण खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. परिस्थिती गंभीर आहे? अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. निश्चितच यामध्ये काही वाद नाही आहे. तिकडे उस्मानाबाद जिल्ह्यात येत्या काळात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासण्याची शक्यता आहे. पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी याच्याबद्दलची भीती व्यक्त केली आहे. पालकमंत्री गडाख यांनी आज याच्याबद्दलची आढावा बैठक सुद्धा घेतली. त्यांनी जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. तर जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी तिथल्या परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतला. रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन हे जे 2 मुद्दे आहेत त्याच्या बाबतीत सविस्तर आकडेवारी कलेक्टर आपल्याला देतीलच. परंतु आजची जी जिल्ह्याची परिस्थिती जी आहे तर आपल्याला 16 ते 17 टन ऑक्सिजन लागतो आणि आपली मागणी आहे तो आपल्याला आपला जो कोठा दिलेला आहे तो 10 ते 11 टनाचा दिलेला आहे. तो काल अखेर 10 ते 11 टन हा मिळत होता. त्यामुळे कटकुपट परिस्थिती ही काल आणि आजपर्यंतची आहे. नांदेडमधील दत्त मांजरी ग्रामस्थांनी जनावरांना मास्क घालण्याचा निर्णय घेतलाय. जनावरांना बांधताना सुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्यांना बांधलं जातंय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते. जनावरांच्या गोठ्यात वेळच्या वेळी सॅनिटायझरची सुद्धा फवारणी केली जाते. जनावरांना चरायला नेल्यानंतर त्यांना मास्क घातला जातोय. केवळ माणसाचाच नाही विचार करता तर जनावरांचा सुद्धा विचार केलेला आहे. त्यांना सुद्धा या महाभयंकर आजाराची लागण होऊ नये यासाठी आम्ही गावामध्ये सर्वांना जागृत करून मीटिंग घेऊन या सर्वांना जनावरांसुद्धा होऊ नये हा रोग, त्यासाठी आम्ही मास्क जनावरांना सुद्धा लावायचं ठरवलेलं आहे. आम्ही आमच्या गावामध्ये आमच्या घरापासून सुरुवात केलेली आहे. या सर्व ज्या बकऱ्या आहेत त्यांना आम्ही दूर दूर बांधतो, त्यांचं फिजिकल डिस्टन्स ठेवतो. त्यानंतर या गोठ्याची साफसफाई करत असताना आम्ही सॅनिटाईज करून घेतो आणि त्यानंतर या सर्व जनावरांना आम्ही मास्क बांधतो. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक. पाईपलाईननी फिरवता येत नाही तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर 5 LPM म्हणजे लिटर्स पर मिनिट आणि 10 LPM या 2 पद्धतीचे मिळतात. आता याचे पण टेंडर्स मुंबईमध्ये झालेले आहेत. त्यामुळं जो रेट आलेला असेल तो बेस धरून ज्या त्या कलेक्टर्स आणि कमिशनर्सनी त्वरेने ऑर्डर्स दिल्या पाहिजेत. परंतु कुठल्याही परिस्थितीत आता नवीन बेड्स वाढवत असताना बेड्स वाढवायची अडचण नाहीये, पण ऑक्सिजन फार लिक्विड ऑक्सिजन बाहेरून मिळेल, बाहेर राज्यातून मिळेल अशी परिस्थिती होणार जास्त नसल्यामुळे आपल्याला बेड्स ज्या वाढवायच्या आहेत त्या एकतर आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची व्यवस्था करा किंवा कुठल्याही परिस्थितीत PSA किंवा ASU टेक्नॉलॉजीमध्ये ऑक्सिजन निर्माण करण्याची जी काय हवेतून टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर करा आणि नंतर बेड वाढवा अशा स्वरूपाने सुद्धा निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळं ऑक्सिजनचा झाला विषय. त्याच्यानंतर महत्वाचं रेमडेसिवीर बद्दल सुद्धा खूप डिटेल चर्चा झाली आणि झालेल्या चर्चेमध्ये एक नक्कीच आहे की एक 4-5 दिवसानंतर सर्वच ज्या 7 उत्पादकीय कंपनीज आहेत त्यांना केंद्र सरकारने 20 ठिकाणी लावण्याच्या उत्पादन क्षमता वाढवण्याच्या संदर्भाने नवीन ठिकाणी प्लांट लावण्याच्या परवानग्या दिल्या. त्यामुळे त्यांचं उत्पादन वाढेल. नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्रामध्ये ज्या फार्मास्युटिकल कंपन्या असतील त्यांनी जर का अशी अपेक्षा व्यक्त केली की आम्ही उत्पादन करू शकतो, आम्हाला परवानगी द्या,
तर या 7 कंपनीज बरोबर सब लायसन्सिंग करून त्यांच्या लायसनवर यांना सब लायसन्सिंग करून त्या कंपन्यांसाठी यांनी उत्पादन तयार करावं आणि त्यांच्या ब्रँडनी त्या ठिकाणी त्यांच्या अनुषंगाने त्यांच्या रॉ मटेरियलच्या अनुषंगाने ते तयार करून विकावं अशाही स्वरूपाचे निर्णय निश्चित प्रकारे घेण्यात आलेले आहेत आणि ज्या कंपनीज पुढे येतील त्यांना आपण ती संधी देऊया असं FDAच्या कमिशनरला सर्वानुमते त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं एक म्हणजे जे जे मार्ग असू शकतात ते रेमडेसिवीर वाढवण्याच्या संदर्भातली मार्गांचा सर्व अवलंब झाला किंवा चर्चा झाली आणि त्या संदर्भातील योग्य तो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. आता हे रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि ह्या सगळ्यांच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की एक मार्चच्या संपाच्या संदर्भाने काही तिथं नोटीस दिली होती. त्याच्या बाबतीतही त्यांच्या छोट्या मोठ्या मागण्या अशा होत्या की बाबा काही करून तुम्ही आमच्या रिक्त जागा भरा, आमच्यावर खूप ताण पडतोय, त्यामुळे त्या रिक्त जागा ज्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आहेत त्या भरल्या जातील असं त्या ठिकाणी ठरलं. आणि अमित देशमुखांनी असंही सांगितलं की आम्ही त्वरेने याच्या संदर्भात बैठक घेऊन आम्ही तुमचा जो काही म्हणणं आहे ते सगळं ऐकून घेऊन ते प्रश्न आपण सोडूया. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जे काही पुण्यामध्ये खास करून ससूनमध्ये जो काही एक विषय होत होता की 4 ते 5 दिवस कोविडमध्ये काम केल्याच्या नंतर 3 दिवस सुट्टी घ्यायची, तर आता तसं न करता डॉक्टरची संख्या कमी आहे त्यामुळे 6 दिवस सलग काम केलं पाहिजे, 1 दिवस सुट्टी घेतली पाहिजे कोविडमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्सनी सुद्धा. अशा पद्धतीचं सुद्धा त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. होय, तर माझं म्हणणं आहे की या सगळ्या संदर्भाने बरेचसे व्यवस्थित निर्णय झालेले आहेत आणि मला असं वाटतं की खास करून आणखीन एक महत्वाचा विषय ऑक्सिजनच्या संदर्भात झाला की ऑक्सिजन निर्माण होण्याचं काम आणखीन कुठे कुठे होऊ शकतं. स्टील प्लांटमध्ये होतं, पेपर प्लांटमध्ये होतं, त्याच्यानंतर तुमच्या थर्मल पॉवर स्टेशन्समध्ये होतं, रिफायनरीजमध्ये होतं. तर या सगळ्या ठिकाणी सुद्धा जिथे जिथे ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध होऊ शकेल ते आपल्याला ऑक्सिजन लिक्विड ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्ट करून कॉम्प्रेसरच्या माध्यमातून कसं घेता येऊ शकेल. कारण आताच मला सकाळी बीडवरून धनंजय मुंडेजींचा सुद्धा फोन होता की त्यांच्या परळी वैजनाथच्या ठिकाणी जवळजवळ एक प्लांट बऱ्याच दिवसापासून बंद आहे. तो प्लांट जर आता एक 4-8 दिवसात चालू झाला तर 200-300 मेट्रिक टन ऑक्सिजन तिथं वाढू शकणार आहे. आणि मला असं वाटतं की असे जे काही आहेत आता त्याला कॉम्प्रेस करून लिक्विडमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जे कॉम्प्रेसर्स वगैरे लागतात त्याची व्यवस्था करण्याची प्रक्रिया आम्ही हातात घेतो आहोत. थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टींवर अतिशय सविस्तर त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. दुसरं असं पण एक महत्वाचं आहे की ठीक आहे ऑक्सिजन येईल, परंतु आता जसं आता प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जसे जसे बेड्स वाढतील तसं तसं त्यांना सिलेंडर्स वाढवावे लागतील. आज सिलेंडर्स अचानकपणे कुठून येतील, त्यामुळं इंडस्ट्रीमध्ये जे सिलेंडर्स आहेत ते इंडस्ट्रीजचे सिलेंडर्स इंडस्ट्रीजच्या लोकांनी प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी सुद्धा उपलब्ध करून दिले पाहिजे. कारण तुम्ही विचार करू शकता महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आज प्रत्येक ठिकाणी बेड्स वाढवण्याचं काम मोठ्या संख्येने चालू आहे. ते लोक त्यांची कॅपॅसिटी दुप्पट करतायत, पण दुप्पट करत असताना त्यांच्याजवळ असणारे पूर्वीचे असणारे सिलेंडर तेवढे नव्हते. त्यामुळं ऑक्सिजनचे पेशंट जसे वाढतायत तसे आपल्याला सिलेंडर सुद्धा वाढवावं लागणार. आणि म्हणून इंडस्ट्रीजमध्ये उपलब्ध असणारे जे काही सिलेंडर आहेत, कारण आपण आतापर्यंत 1250 मेट्रिक टन जे आपल्या महाराष्ट्रात उत्पादन होत होतं ऑक्सिजन, त्यातला 80% आपण इंडस्ट्रीला वापरत होतो, 20% आपल्याला फक्त मेडिसिनला वापरण्याची गरज पडत होती कोविडच्या अगोदर. त्यामुळं हे जे काही सिलेंडर्स आहेत इंडस्ट्रीज मधले ते आपल्या वेगवेगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलसाठी गरज पडली तर गव्हर्नमेंटसाठी उपलब्ध करून दिले पाहिजेत. अशाही स्वरूपाने आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. सर आपण एवढे निर्बंध लावले, आधी कडक निर्बंध नंतर संचारबंदी, परंतु त्याचा ग्राउंडवर कुठेही इफेक्ट दिसत नाहीये. कोरोनाचे रुग्ण आपण गेल्या 4 दिवसात म्हणजे संचारबंदी लागू केल्यानंतर 10,000च्या घरात वाढलेले आहेत. तर संचारबंदीचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मला वाटतं की या संदर्भात खऱ्या अर्थाने म्हणजे उद्दिष्ट आणि उद्देश हा तर नक्कीच चांगला आहे. यामध्ये जनतेने सहकार्य करावं असंच अपील मी जनतेला करेल. कारण उद्देश
हे बघा, शेवटी खूप कडक निर्बंध लावणं अवघड नाही. आता दिल्लीमध्ये आज 7 दिवसाचा बंद त्यांनी लॉकडाऊन केलं. मग आता त्यांनी लॉकडाऊन केला, उद्देश ह्याच्या मागे एकच आहे की टू ब्रेक द चेन, साखळी तोडणे. आता यामध्ये सरकारचा उद्देश खूप चांगला असतो, पण जनतेने सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये अधिक जास्त निर्बंध कडक करण्यासाठी पोलिसला सूचना देण्यात आलेल्या आहेत. जरा अधिक तपासणी वाढवणं, विनाकारण फिरणाऱ्या लोकांना हटकवणं, त्यांना थांबवणं आणि विनाकारणची गर्दी नक्कीच कमी करणं हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. आणि म्हणूनच किराणा, मॉल्स यासारख्या ज्या गोष्टींना परवानगी देण्यात आहेत त्याच्यातले रेस्ट्रिक्शन्स कमी करण्या म्हणजे रेस्ट्रिक्शन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचा वेळ मर्यादित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा निर्णय जे काही घेण्यात येत आहेत त्याचा अर्थच तो आहे की विनाकारणची गर्दी बाहेर पडू नये, हाच त्याचा मुख्य अर्थ आहे. आणखीन आपल्याला काही दिवस जायचे, जसं जसं आपल्याला असं वाटेल की बाबा ह्या गोष्टी दुरुस्त कराव्या लागेल, त्या गोष्टी दुरुस्त करण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय घेतले जातील. लॉकडाऊनची गरज पडणार आहे का आपल्या राज्यामध्ये आताची परिस्थिती बघितली तर? आता जवळजवळ इट इज अ लॉकडाऊन टाईपच सगळ्या गोष्टी आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की कडक लॉकडाऊन करण्याच्या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी खरोखर करण्याच्या गरजा आहेत, हे बघा, ब्रेक द चेन साठी जी गोष्ट गरजेची असेल ती यापुढे सुद्धा जसं आता किराणाच्या संदर्भात एक ठराविक टाइम मध्ये त्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात, जेणेकरून त्या नावाने उगीच बाहेर भटकू नये. या संदर्भात अशा स्वरूपाने ज्या काही गोष्टी आणखीन काही करण्याच्या गरज पडत असतील त्या करण्याच्या दृष्टिकोनातून शासन कटिबद्ध राहील. उद्दिष्ट साध्य झाला पाहिजे. ब्रेक द चेन हा आपला उद्देश आहे, तो साध्य झाला पाहिजे. आमचं अत्यंत बारीक लक्ष आहे. जर असं वाटत असेल की आणखीन यात काही गोष्टीत बदल करायला पाहिजे, त्या गोष्टी जनहिताच्या दृष्टिकोनातून केल्या जातील. सर, दूधचं पीक कधीपर्यंत येणार आहे? कधी सांगू तेव्हा राज्यातल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात, रेमडेसिवीरच्या तुटवड्यासंदर्भात राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी लवकरच केली जाईल असं सुद्धा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर राज्यातला लॉकडाऊन जो सध्या जी परिस्थिती आहे, लॉकडाऊन सदृश ती परिस्थिती आणखी कडक त्याच्याबद्दलचे नियमावली होऊ शकते, कडक लॉकडाऊन होऊ शकतो असे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. ही चेन ब्रेक करण्यासाठी कोरोनाची जे शक्य असेल ते सगळं करू असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. पण जनतेने सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा केलं. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय, तो भरून काढण्यासाठी परिवहन खातं देखील लक्ष ठेवून आहे. राज्यात अंतर्गत भागात ऑक्सिजन पुरवठा पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन विभाग ग्रीन कॉरिडॉर तयार करणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. ज्या दिवशी ऑक्सिजन्स आपल्याकडे भरून परत येतील ते ताबडतोब प्रायोरिटीने ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर पण केला जाईल, जेणेकरून विना अडथळा किंवा विना सायास ते ऑक्सिजनचे टँकर्स इच्छित स्थळी पोहोचतील. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.